एखाद्या एक्झामिनेशन साठी फॉर्म फिलअप करणं जितकं महत्वाचं आहे तितकंच त्या एक्झामिनेशन बद्दल सिलेबस माहिती करणं हे महत्वाचं आहे. मुलं काय करतात, 70% मुलं सिलेबस माहिती नाही करतात, डायरेक्टली रॅन्डम स्टडी करतात आणि तिथेच ते चुकतात आणि ह्या चुकीचा परिणाम त्यांना त्यांच्या रिझल्ट वरती येतो. येस गाईज, तुम्ही ही चूक करू नका. तुम्हाला जर ड्रग इन्स्पेक्टर किंवा जी काही आता एमपीएससी थ्रू निघालेले फार्मासिस्ट मीन्स ड्रग इन्स्पेक्टरचे एक्झामिनेशन आहे त्यामध्ये जर तुम्हाला सिलेक्शन करून घ्यायचं असणार तर सगळ्यात आधी त्या सब्जेक्टचा त्या एक्झामिनेशनचा सिलेबस माहिती करून घेणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कम्प्लिटली शेअर करणार आहे की या एक्झामिनेशनसाठी सिलेबस काय आहे, टेक्निकल सब्जेक्ट काय आहे, नॉन टेक्निकल सब्जेक्ट मध्ये नेमकं काय इन्क्लूड आहे, कुठल्या टॉपिक वरती फोकस करायला पाहिजे, कुठल्या टॉपिक वरती फोकस नाही करायला पाहिजे, या सगळ्या विषयावरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल गाईज, एक्झामिनेशन कुठली आहे यावरून आपल्याला डिपेंड करतं की टॉपिक कुठला आहे. रॅन्डम स्टडी करण्यापेक्षा सिलेक्टेड स्टडी करणं हे जास्त इम्पॉर्टंट असतं. काय होतं की बऱ्याच मुलांना माहितीये की फार्मसीचा आपण फॉर्म फिलअप केला आहे तर ते काय करतात, रॅन्डमली 4ही वर्षाचा स्टडी स्टार्ट करतात, रॅन्डमली जुन्या काही नोट्स रीड करायला बसतात. बट प्रत्येक एक्झामिनेशनचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा चेंज असतो. ड्रग इन्स्पेक्टरची एक्झामिनेशन असणार त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज आहे, त्याचा सिलेबस चेंज असणार आहे. तुम्ही जर जिल्हा परिषदचे एक्झामिनेशन देत असणार तर त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज असतो, तो वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा सिलेबस आपल्याला देतो. फक्त बी फार्मसी आहे म्हणून सगळ्यांचा सिलेबस सेम आहे असं होत नाही. जर ती वॅकन्सी एमपीएससी थ्रू निघाली असणार तर सिलेबस चेंज होतो, यूपीएससी थ्रू निघाली असणार तर सिलेबस चेंज होतो. सो येस गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये लेटेस्ट निघालेल्या दॅट इज द एमपीएससी थ्रू जी फार्मासिस्ट ड्रग इन्स्पेक्टरचे एक्झामिनेशन आहे त्या सिलेबस बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो येस गाईज, डिस्कशन हे कम्प्लिटली एक्झाम ओरिएंटेड आहे. ड्रग इन्स्पेक्टर पॉइंट ऑफ व्ह्यू न कुठल्या सब्जेक्ट मधला कुठला टॉपिक विचारला जातो, प्रिव्हियस 10 इयर्सचा जर आपण अनालिसिस केला तर कुठल्या सब्जेक्ट मधला कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्हाला एक्झामिनेशन फक्त द्यायची नाहीये तर तुम्हाला ती एक्झामिनेशन क्रॅक करायची आहे. सो येस गाईज, व्हिडिओ पूर्ण बघा आणि सिलेबस कम्प्लिटली समजून घ्या. सी गाईज, ह्या एक्झामिनेशन मध्ये 2 पार्ट असतात. जो पेपर असतो आपला, पेपर मध्ये 100 एमसीक्यू असतात आणि हे जे 100 एमसीक्यू आहे यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे 2 मेन पार्ट असतात. टेक्निकल म्हणजे काय तर आपला फार्मसी कंटेंट जो खूप इम्पॉर्टंट आहे. नॉन टेक्निकल म्हणजे काय तर यामध्ये 4 वेगवेगळे पार्ट येतात. त्यामध्ये जनरल नॉलेज येतं, त्यामध्ये इंग्लिश मराठी ग्रामर येतं आणि यामध्ये करंट अफेअर सुद्धा येतं. या सगळ्या टॉपिक बद्दल आपण नंतर डिस्कशन करूया. आधी बघूया जो मेजर पार्ट आहे दॅट वन इज अ टेक्निकल. टेक्निकल मध्ये कुठले सब्जेक्ट आहे आणि ईच सब्जेक्ट मधले कुठला सब टॉपिक आहे जो आपल्या एक्झामिनेशन साठी इम्पॉर्टंट आहे. सो यस गाईज, टेक्निकल पार्ट मध्ये म्हणजे फार्मसी रिलेटेड सब्जेक्ट मध्ये टोटल 6 इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. त्यामध्ये आहे फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोग्नोसी, फार्मास्युटिकल अनालिसिस आणि ज्युरिस्प्रुडम. त्यामध्ये ईच अँड एव्हरी सब्जेक्ट बद्दल ईच अँड एव्हरी टॉपिक आधी डिस्कस करूया. फार्मास्युटिक्स फोकस एरिया कुठला आहे तर डोसेज फॉर्म, टॅबलेट अँड कॅप्सूल, स्टराइल प्रिपरेशन, फार्मास्युटिकल कॅल्क्युलेशन अँड नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. हे पार्ट्स खूप इम्पॉर्टंट आहे फार्मास्युटिक्स मध्ये. फार्माकोलॉजी जे कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन साठी ओळखलं जातं त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे तर ड्रग क्लासिफिकेशन, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, ड्रग ऍडवर्स इफेक्ट, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ड्रग, अँटीबायोटिक्स अँड सीएनएस ड्रग्स. हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे फार्माकोलॉजी मधला. थर्ड जो सब्जेक्ट आहे दॅट वन इज अ फार्मास्युटिकल केमिस्ट्री, ज्यामध्ये मेजर रोल आहे ऑर्गॅनिक मेडिसिनल कंपाऊंडचा, स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिपचे जे काही पर्टिक्युलर ड्रग्ज आहे दॅट वन इज अ स्टार वाले ड्रग आपल्या सिलेबस मधले त्याचे सार, देन अँटीबायोटिक केमिस्ट्री, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग अँड अँटी डायबेटिक ड्रग्स हा मेजर फोकस एरिया आहे. आफ्टर दॅट फोर्थ सब्जेक्ट आहे फार्माकोग्नोसी, ज्यामध्ये आहे क्रूड ड्रग, प्लांट सोर्स, आयडेंटिफिकेशन टेस्ट, वेरियस टेस्ट आहे त्या आपल्याला कम्प्लिटली लर्न आउट करायचे आहे. अल्कलॉइड, ग्लायकोसाइड्स अँड टॅनेट हा फोकस्ड एरिया आहे. आफ्टर दॅट फिफ्थ सब्जेक्ट आहे दॅट इज द फार्मास्युटिकल अनालिसिस, ज्यामध्ये फोकस एरिया आहे इन्स्ट्रुमेंटल मेथड,
क्रोमॅटोग्राफी, स्पेक्ट्रोस्कोपी अँड क्वालिटी कंट्रोल टेस्ट. सिक्स्थ अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे ज्यामध्ये वारंवार क्वेश्चन विचारला जातं. दॅट वन इज अ ज्युरिस्प्रुडन्स. त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक रूल, ड्रग शेड्यूल, ड्युटी ऑफ ड्रग इन्स्पेक्टर, NDPS ऍक्ट बेस. हा झाला टेक्निकल रिजन, टेक्निकल पार्ट ज्यामध्ये आपला फार्मसी कंटेंट आहे. देन जनरल सब्जेक्ट मीन नॉन टेक्निकल मध्ये 3 मेजर पार्ट्स आहे. फर्स्ट आहे जनरल नॉलेज ज्यामध्ये इंडियन पॉलिटी, करंट अफेअर आणि महाराष्ट्र जनरल नॉलेज मीन महाराष्ट्र जीके इन्व्हॉल्व आहे. सेकंड इम्पॉर्टंट पार्ट आहे दॅट वन इज अ रिझनिंग. त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, लॉजिकल रिझनिंग. थर्ड वन आहे मराठी इंग्लिश. मराठी इंग्लिश मध्ये इम्पॉर्टंट काय आहे तर ग्रामर, वोकॅब्युलरी अँड कॉम्प्रेशन हे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो येस गाईज, हा झाला आपला कम्प्लीट सिलेबस ड्रग इन्स्पेक्टर एक्झामिनेशन किंवा ड्रग इन्स्पेक्टर किंवा फार्मासिस्ट एक्झामिनेशन तुम्ही म्हणू शकता. कारण त्यांनी जेव्हा 109 वॅकन्सी काढली होती एमपीएससीची तेव्हा त्यांनी डायरेक्टली डिक्लेअर केलं होतं की यामध्ये ड्रग इन्स्पेक्टरची किती वॅकन्सीज असणार आहे आणि फार्मासिस्ट साठी किती वॅकन्सीज असणार आहे. सो येस गाईज, तुम्ही जर हे एक्झामिनेशन देत असणार तर हा कम्प्लीट सिलेबस आहे. तुम्हाला फोकस कुठल्या सब्जेक्ट वरती करायचा आहे. सो यू हॅव टू फोकस ऑन अ ज्युरिस्प्रुडन्स. यामधले ऍक्ट, शेड्यूल, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट यावरती कम्प्लीट फोकस करायचा आहे. सो येस गाईज, व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ह्या चॅनल सारखे चॅनल तुम्हाला परत कुठेच मिळणार नाही जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. सो येस गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय बाय अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन.